सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी काम करण्याची संधी मिळवली। ही सगळी संधी सोलापूरकरांनी त्यांना त्यांच्या कामाच्या जीवावर दिली। वास्तविक त्यांचं अजून एक विशेष अभिनंदन करतो की यावेळेस सभागृहात येत असताना वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे लोक कमी जास्त मताधिक्याने निवडून आले, पण सोलापूर महानगरपालिकेत सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचा मान सुद्धा विनायक कोंडेल यांना मिळाला। त्याचं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। तुम्ही मला बघितलंय संघर्ष करून 4000 मताधिक्याने निवडून आले। विनायक कोंडेल साहेबांना अतिशय त्यांचा स्वभाव सगळ्याला घेऊन जाणार आहे। अतिशय मितभाषित, कधी ते रागावताना मी बघितलं नाही। ते रागात जरी असले तरी हसतात आणि खुशीत जरी असले तरी हसतच असतात। त्याच्यामुळे डोक्यात कोंडेल साहेबांच्या काय चाललंय ते अजून मला वाटतं वैद्य साहेबांना मी कळालं नाही, त्याच्यामुळे बाकीच्या नंतर कळायला खूप गरज आहे। पण एक सांगतो, विनायक कोंडेल यांनी याआधी सोलापूर रुग्णालय येतात अतिशय बऱ्याच रुग्णांची सेवा सुद्धा त्यांच्या हातून झालेली आहे। मला निश्चित खात्री आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या महापालिकेला निधी देतील, कारण फडणवीस साहेब परवाच म्हणाले सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपली संख्या जास्त आहे, याचा अर्थ लोकांचा विश्वास आपल्यावर जास्त आलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र ठेवण्यासाठी आपल्या सोलापूरचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे। या प्रसंगी मी आयुक्त साहेबांना विनंती करते, आयुक्त साहेब आमचा हद्दवार भागामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं। महापौर साहेब वयाच्या 21व्या वर्षी नगरसेवक झाले आणि खूप साऱ्या संस्थांमध्ये खूप साऱ्या कमिटीमध्ये आपण काम करताय, कामाचा फार मोठा अनुभव तुम्हाला आहे। तर या महापालिकेत सुद्धा तुम्ही सर्वांना समान न्याय द्या, निधी द्या आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते। भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी आभार मानतो। आदरणीय देवाभाऊ, लाडके मुख्यमंत्री, आदरणीय पालकमंत्री जयाभाऊ यांच्या आणि आपले शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर या सर्वांच्या आशीर्वादाने आणि देवेंद्रदादा कोटे, सुभाषबाबू देशमुख, विजयकुमार देशमुख मालक यांच्या सर्वांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने आम्ही सगळे नगरसेवक 87 या ठिकाणी निवडून आलेलो आहोत। आणि विशेष या वरिष्ठांच्या यासाठी मी या ठिकाणी आभार मानेन की तुमच्या दोघांसारख्या अत्यंत कर्तृत्ववान, उच्च शिक्षित महापौर आणि उपमहापौरांची निवड केली, त्याबद्दल मी सोलापूर शहरवासियांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि आपण वेगवेगळ्या पक्षातून कधी अपक्ष कधी वेगळ्या पक्षातून निवडून आला म्हणून सातत्याने त्या ठिकाणी बोललं जात आहे, पण जो कर्तृत्ववान असतो तो कोणत्याही पक्षातून निवडून येतो हे तुम्ही आज ठिकाणी 102 नगरसेवक सोलापूरच्या प्रत्येक गल्लीबोळातील, प्रत्येक रस्त्यावरच्या, प्रत्येक मतदारांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत। आम्ही नगरसेवक आता त्यांचे सैनिक आहोत। मी तुमच्या पुढे महापौर साहेब 2 विषय मांडू इच्छित आहे। आपल्या या सभागृहामध्ये अनेक नगरसेवक हे नवखे आहेत, त्यांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची आपल्याला समतोल करणे गरजेचं आहे। भविष्यात इतिवृत्त माहिती ही सभेनंतर पोहोचणे गरजेचे आहे। तसेच जसं आपल्या लोकसभेत, विधानसभेत लाईव्ह रेकॉर्डिंग होत असतं, व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असतं, तसं आपल्या महापालिकेत सुद्धा इथून पुढे प्रत्येक सभागृहाचं कामकाज हे लाईव्ह स्क्रीनिंग व्हावं अशी एक आपल्याला विनंती करते। व त्याचबरोबर बोलण्यासारखे खूप विषय आहेत सर, आज आनंदाचा दिवस आहे। आपल्याला शुभेच्छांचा, अभिनंदनांचा वर्षाव करते। आपली काराकीर्द सोलापूरची उंची वाढवेल अशी आशा करते। आपलं नेतृत्व यशस्वी व्हावं अशी शुभेच्छा देते। आज नूतन महापौराची जी निवड झालेली आहे, नूतन महापौर म्हणून सोलापूर शहरामध्ये एक नवीन इतिहास आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापूर शहराची महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून सोलापूर शहरामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये स्वर्गीय भीमराव जाधव गुरुजी यांना विनोविनोद म्हणून पहिल्यांदा महापालिकेच्या इतिहासामध्ये नोंद झाली। तदनंतर माजी आमदार इंदुसबाई शेख
पाहिलेले आहे. त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच विनायकदादा कोंड्या करणारा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आदरणीय विनायकदादांचा परिवार कोंड्या साहेबापासून सातत्यानं समाजाचे न्यायपंचायत मिटवण्याची भूमिका असेल, समाजामध्ये कोणतेही विषय असेल तर गांभीर्यानं आदरणीय विनायकदादांचे पिताश्री त्या तातडीने काम करतात. त्याच पद्धतीचं कामकाज आज विनायकदादाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून आले.